तुम्ही कधी असा विचार केला आहे का? काही लोक सतत यशस्वी का होतात? त्यांच्याकडे असा कोणता गुण असतो जो त्यांना बाकी लोकांपेक्षा वेगळा बनवतो? ते जास्त हुशार असतात का? की त्यांच्याकडे जास्त पैसे असतात? खरं कारण वेगळंच आहे. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. जगभरातील करोडो लोकांचे जीवन बदलणाऱ्या पुस्तकात याच सवयींचा उल्लेख केला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकातील यशस्वी लोकांच्या 7 शक्तिशाली सवयी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथं आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे मराठीत समजून घेतो. आजचा व्हिडिओ आहे जगातील सर्वात प्रभावशाली सेल्फ इम्प्रूव्हमेंट पुस्तकांपैकी एक असलेल्या द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल याबद्दल. या पुस्तकाचे लेखक स्टीफन आर कॉवे यांनी सांगितले आहे की यशस्वी लोक जन्मतः वेगळे नसतात, ते फक्त वेगळ्या सवयी विकसित करतात. हॅबिट पहिली, बी प्रोएक्टिव्ह. पहिली सवय आहे बी प्रोएक्टिव्ह. याचा अर्थ परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं. बहुतेक लोक म्हणतात, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे संधी नाही, माझ्याकडे वेळ नाही. पण प्रोएक्टिव्ह लोक म्हणतात, मी परिस्थिती बदलू शकतो. ते बाहेरच्या परिस्थितीला दोष देत नाहीत, ते स्वतःवर काम करतात. कॉवे सांगतात, आपल्या आयुष्यात 2 प्रकारच्या गोष्टी असतात. सर्कल ऑफ कन्सर्न, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, ज्या गोष्टी आपण बदलू शकतो. यशस्वी लोक त्यांच्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर लक्ष देतात. हॅबिट दुसरी, बिगिन विथ द एंड इन माइंड. दुसरी सवय आहे बिगिन विथ द एंड इन माइंड. याचा अर्थ आयुष्यातील अंतिम लक्ष स्पष्ट असणे. कॉवे एक सुंदर उदाहरण देतात. कल्पना करा, तुम्ही एका शिडीवर चढत आहात, पण नंतर लक्षात येतं की शिडी चुकीच्या भिंतीवर टेकलेली आहे. म्हणजेच तुम्ही मेहनत केली, पण चुकीच्या दिशेने. म्हणून आयुष्यात गोल स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे. स्वतःला प्रश्न विचारा, मला आयुष्यात कोण बनायचं आहे? एक तरुण रोज खूप मेहनत करत होता. तो दिवसभर बिझी असायचा. पण काही वर्षांनी त्याला जाणवलं, तो खूप काम करतोय, पण त्याच्या आयुष्यात काही बदल होतच नाही. कारण त्याच्याकडे क्लिअर गोल नव्हता. त्या दिवसापासून त्याने एकच निर्णय घेतला, आयुष्यातील दिशा स्पष्ट करायची. आणि काही वर्षात तो खूप यशस्वी झाला. हॅबिट तिसरी, पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. तिसरी सवय आहे पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. याचा अर्थ महत्वाच्या गोष्टी आधी करा. कॉवे यांनी एक कन्सेप्ट सांगितला आहे, टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. अर्जंट अँड इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. यशस्वी लोक जास्त वेळ देतात इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट कामांना, जसे की लर्निंग, प्लॅनिंग, एक्सरसाइज अँड स्किल डेव्हलपमेंट. हॅबिट चौथी, थिंक विन विन. चौथी सवय आहे थिंक विन विन. बहुतेक लोक विचार करतात, मी जिंकलो तर दुसरा हरला. पण इफेक्टिव्ह लोक विचार करतात, दोघांचाही फायदा कसा होईल. हेच खरे लीडरशिप आहे. पाचवी सवय आहे सिक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. याचा अर्थ आधी समजून घ्या, मग स्वतःला समजावून सांगा. बहुतेक लोक ऐकतात, पण खरं तर उत्तर देण्यासाठी ऐकतात. पण इफेक्टिव्ह लोक खरंच समजून घेण्यासाठी ऐकतात. यामुळे रिलेशनशिप्स मजबूत होतात, ट्रस्ट वाढतो. हॅबिट सहावी, सिनर्जी. सिनर्जी म्हणजे टीमवर्क. जेव्हा वेगवेगळ्या लोकांचे विचार एकत्र येतात, तेव्हा परिणाम एकट्यापेक्षा खूप मोठा होतो. म्हणूनच ग्रेट लीडर्स टीम तयार करतात. हॅबिट सातवी, शार्पन द सॉ. सातवी सवय आहे शार्पन द सॉ. याचा अर्थ स्वतःला सतत इम्प्रूव्ह करणे. कॉवे सांगतात, आपल्या आयुष्यात 4 क्षेत्रे आहेत, फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल. जर आपण या 4ही क्षेत्रांवर काम केलं तर आपलं आयुष्य बॅलन्स होतं. एक लाकूड तोड्या दिवसभर झाड तोडत होता, पण त्याची कुऱ्हाड बोचट झाली होती. त्याला सांगितलं, कुऱ्हाड तीक्ष्ण करा. तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही. हेच आपल्या आयुष्यातही होतं. आपण काम करण्यात इतके बिझी असतो की स्वतःला इम्प्रूव्ह करायला वेळच देत नाही. मित्रांनो, यश अचानक मिळत नाही, ते तयार होतं दररोजच्या सवयींमधून. जर तुम्ही या 7 सवयी हळूहळू आयुष्यात आणल्या तर तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कोणती सवय सर्वात जास्त आवडली आणि अशाच पॉवरफुल बुक लेसनसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळे नसतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन धड्यांसह. धन्यवाद.